सोलापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात सविता नावाची 28 वर्षाची महिला आपल्या नवऱ्याबरोबर राहत होती. नवरा भिकन शेतकरी साधा सरळ माणूस होता. घरात कमी पण चाललं तरी संसार मात्र प्रामाणिक चालवत होता. पण सविताचं मन मात्र भरकटत होतं. गावातीलच एक बांधकाम मजूर अमोल त्याच्या तोंडाच्या गोडव्याने आणि स्मार्टफोनवरच्या संदेशांनी तिचं लक्ष वेधून घेतलं होतं. एकदा तिचा नवरा शेतात गेला तेव्हा अमोल घरी आला आणि तिथून सुरू झाला एक अनैतिक संबंध. सविता आणि अमोलचं संबंध वाढत गेले. लोकांमध्ये संशय येऊ नये म्हणून ते झाडाआड, शेतात किंवा शेजारी गावात भेटत. मोबाईलवर रात्रीचे कॉल्स, चॅट्स आणि लव्ह यूचं नाटक चालू होतं. सविताने अमोलवर विश्वास ठेवून त्याला काही वेळा पैसेही दिले. ती म्हणायची, भिकन माझ्यासाठी काही करत नाही, तूच माझं खरं प्रेम आहेस. पण अमोलचा हेतू वेगळाच होता. भिकनला हळूहळू संशय येऊ लागला. सविता फोन लपवू लागली, बोलताना अडखळायची. एके दिवशी त्याने तिला फोनवर अमोलशी बोलताना पकडलं. हे काय चाललंय? सविता गप्प. पण भिकनला काहीच नको होतं. त्याला फक्त आपल्या संसाराचं रक्षण करायचं होतं. सविताचा अमोलवर पूर्ण विश्वास होता. तिने त्याला सांगितलं, आपण दोघं पळून जाऊ किंवा भिकनला काहीतरी करून टाक. अमोलनं सुरुवातीला नकार दिला, पण नंतर पैशाच्या आणि सविताच्या मोहात तो तयार झाला. एक रात्री सविताने भिकनला दुधात झोपेचे औषध दिलं. आधी अमोल आणि मग सविता दोघांनी मिळून त्यांच्यावर लाठी चालवली आणि शेवटी भिकनचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी गावात खळबळ माजली. भिकन दिसत नव्हता. काही शेतकऱ्यांना नाल्यात मृतदेह आढळला. पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली. सविता गडबडलेली दिसत होती. कॉल रेकॉर्ड्स, मोबाईल डेटा आणि काही गावकऱ्यांच्या साक्ष्यांमुळे सगळं उघड झालं. सविता आणि अमोलला अटक झाली. कोर्टात खटला चालला. अमोल आणि सविता दोघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा झाली. सविता जेलमध्ये बसून रडायची. एक क्षणाच्या मोहासाठी आयुष्यभराची शिक्षा झाली. मित्रांनो, अनैतिक नात्यांचा शेवट कधीच सुखद होत नाही. नातं फसवणुकीचं असेल तर ते एक ना एक दिवस उघड होतंच. सत्य, संयम आणि निष्ठा या गोष्टीचं जीवनात खूप मोठं स्थान आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.